नमस्कार स्टुडंट. याच्या अगोदर आम्हाला रोल्स थेरम झाली आपली, त्याच्यावरचे प्रॉब्लेम झाले. रोल्स थेरम अप्लिकेबल आहे किंवा नाही ते पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन पाहिलं. त्याचप्रकारे आता दुसरी थेरम आहे लॅग्रॅन्जिस मीन व्हॅल्यू थेरम. LMVT पहा, लॅग्रॅन्जिस LAGRANGES मीन व्हॅल्यू थेरम. याला शॉर्ट मध्ये लिहित असते L कॅपिटल M कॅपिटल V कॅपिटल T LMVT थेरम. आता हे थेरम आणि रोल्स थेरम सारखे असल्यासारखे आहे. फक्त आता पहा इथं प्रॉब्लेम कसा आहे ते इथं आहे f of x इज द रोल्स थेरम. रोल्स थेरम मध्ये काय असते हे रोल्स थेरम आणि याचं कंपॅरिझन रोल्स थेरम ओके. रोल्स थेरम आहे f of x is the real value function continuous. पहा लागते हे कंडिशन आहे. सेकंड कंडिशन डिफरन्शिएबल. पहा बरं इथं काय आहे कंटिन्युअस डिफरन्शिएबल. हा क्लोज इंटरवल ए बी असा ब्रॅकेट म्हणजे क्लोज ए न बी च्या व्हॅल्यू आहे याच्यामध्ये, पण डिफरन्शिएबल ए आणि बी च्या व्हॅल्यू नसते, त्याच्या दरम्यानची व्हॅल्यू असते. हे आपण सर्वात पहिल्यांदा पाहिलं ए न बी का नाही, कारण त्याच्यावर टँजंट काढता येत नाही म्हणून डिफरन्शिएबल नाही आहे. डिफरन्शिएबल म्हणजे टँजंट इज ड्रॉन ॲट एव्हरी पॉइंट ऑन द कर्व है ना, त्या कर्ववर त्या पॉइंटवर डिफरन्शिएबल असते. मग आता ए बी मध्ये डिफरन्शिएबल असते. पहिली ना दुसरी कंडिशन सारखी आहे. आता इथं तिसरी कंडिशन आहे का रोल्स थेरम मध्ये f of a equal to f of b. हे कंडिशन याच्यामध्ये नाही. बरोबर. म्हणजे ह्या तीन थेरम जर तीन कंडिशन जर असेल सॅटिस्फाईड होत असेल तर रोल्स थेरम अप्लिकेबल असते. बरोबर. पण आणि मग अप्लिकेबल झाल्यानंतर आपण हे रोल्स थेरम व्हेरीफाय करण्याकरता काय करतो f च्या c ची व्हॅल्यू 0 घेतो आणि मग c ची व्हॅल्यू काढतो आणि हे c ची व्हॅल्यू बिलॉंग्स टू a b म्हणजे ह्या इंटरवल मध्ये असली पाहिजे, ओपन इंटरवल मध्ये. बरोबर आहे. तरच रोल्स थेरम काय होते व्हेरीफाईड. प्रॉब्लेम पाहून घ्या, तीन कंडिशन मग टेस्ट. इथं काय आहे लॅग्रॅन्जिस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये काय आहे पहिली कंडिशन म्हणजे कंडिशन सारखीच आहे. पहिली कंडिशन कंटिन्युअस ऑन, दुसरी कंडिशन डिफरन्शिएबल ऑन. देअरफॉर लॅग्रॅन्जिस मीन व्हॅल्यू थेरम अप्लिकेबल. बरोबर आहे. विचारलं अप्लिकेबल तर ह्या दोन कंडिशन पाहिल्या बस झालं अप्लिकेबल. आता मग त्याच्यानंतर या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या देन देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू c. बरोबर आहे. इन हा c ची व्हॅल्यू कोणाच्या दरम्यान पाहिजे a आणि b च्या दरम्यान पाहिजे. तरच काय होते सहज द्या c ची व्हॅल्यू कशी काढायची. जशी रोल्स थेरम मध्ये f डॅश c इक्वल टू 0 घेतो आणि त्याच्यावरून मग आपण c ची व्हॅल्यू काढतो आणि हे c ची व्हॅल्यू a आणि b च्या दरम्यान असते. त्याचप्रमाणे लॅग्रॅन्जिस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये काय करायचं आहे x इक्वल टू c कशी काढायची. पहिल्यांदा फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायची, त्याच्या c टाकायचा f डॅश c इक्वल टू मग f ऑफ b मायनस f ऑफ a. f ऑफ b काढा, f ऑफ a काढा, सबट्रॅक्शन करा, मग हे b मायनस a b मायनस a नुसतं पॉइंट आहे आणि हे फंक्शन मध्ये टाकलेली व्हॅल्यू. बरोबर आहे. तर याला म्हणायचं रोल्स थेरम. पहिली कंडिशन कंटिन्युअस ऑन, डिफरन्शिएबल ऑन आणि देअर एक्झिस्ट वन व्हॅल्यू c such that f dash c equal to f of b minus f of a divided by b minus. हे झालं हे लॅग्रॅन्जिस मीन व्हॅल्यू थेरम. आता याचं ग्राफिकल मीनिंग काय, जसं रोल्स थेरमचं ग्राफिकल मीनिंग होतं. रोल्स थेरमचं काय ग्राफिकल मीनिंग होतं पहा. रोल्स थेरमचं ग्राफिकल मीनिंग असं होतं पहा. हे रोल्स थेरम अशी एक कर्व आहे. इथं a पॉइंट आहे हा a, इथं b पॉइंट आहे हा b. तर f ऑफ a म्हणजे y ची व्हॅल्यू काय आहे दाखवत असतो आपण f ऑफ x. समजा हा a f ची व्हॅल्यू काय टाकली a तर इथे होईल f ऑफ b म्हणजे हे y ची व्हॅल्यू. इथं f ऑफ b आहे ना, हे y ची व्हॅल्यू. तर काय असते f ऑफ a आणि f ऑफ b कसं असते इक्वल f ऑफ a इक्वल टू f ऑफ b. असं जर असेल तिसरी कंडिशन आहे. असं जर असेल तर ह्या कर्ववर एखादा असा पॉइंट असतो का ज्या पॉइंटवर टँजंट काढली ती टँजंट
एक्स ऍक्सिसला काय असते पॅरलल असते. म्हणजे ह्या टँजंटचा एक्स ऍक्सिसला पॅरलल म्हणजे एक्स ऍक्सिसचा स्लोप किती आहे 0 आणि पॅरलल लाईनचा स्लोप कसा असते 0. मग टँजंट एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे याचा अर्थ टँजंटचा स्लोप कसा राहील 0. म्हणजे असा एखादा पॉइंट असते ए आणि बी च्या दरम्यान x = c हे तर x = c बरोबर आहे का. याच्यावर काढलेली टँजंट हे कशाला पॅरलल असते x ऍक्सिसला पॅरलल असते. देअरफॉर f डॅश c = 0. आणि डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजंट आहे ना. पण इथे कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे f ऑफ a = f ऑफ b. आता इथं लॅग्रेंजिस थेरम मध्ये जॉमेट्रिकल मीनिंग काय आहे ते बरोबर आहे. आता हे तर झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता मीनिंग. म्हणजे फंक्शन दिला असेल कंटिन्युअस आहे काय डिफरन्शिएबल आहे काय असलं तर अप्लिकेबल आहे. दोनच कंडिशन अप्लिकेबल आहे लॅग्रेंज एलएमव्हीटी अप्लिकेबल आहे. मग काय करायचं देअर एक्झिस्ट ॲट लीस्ट वन व्हॅल्यू x = c f डॅश c = f ऑफ b मायनस f ऑफ a अपॉन b मायनस a. याच्यावरून व्हॅल्यू काढायची c ची आणि c कशात असला पाहिजे लाईज बिटवीन a अँड b. देन लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरम किंवा एलएमव्हीटी थेरम इज व्हेरीफाईड. तर बहुतेक प्रॉब्लेम लॅग्रेंजिस अप्लिकेबल आहे किंवा नाही. जसं रोल्स थेरमचे प्रॉब्लेम झाले रोल्स थेरम अप्लिकेबल आहे व्हॅलिड आहे किंवा नाही आहे असे प्रॉब्लेम होते. बहुतेक तुमच्या पुस्तकामध्ये व्हेरीफाय द लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरम असे प्रॉब्लेम आहे. इथे दोन्ही प्रकारचे होते अप्लिकेबल आहे काय म्हणजे व्हॅलिड आहे काय तसे प्रॉब्लेम आणि दुसरे प्रॉब्लेम काय व्हेरीफाय द रोल्स थेरम. पण आता ह्या लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये अप्लिकेबल आहे का येत आहेच नाही पण व्हेरीफाय असे प्रॉब्लेम आहे. अप्लिकेबल म्हणजे काय दोन कंडिशन अप्लाय करावी लागते बरोबर आहे. तर आपण आता याचं लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरमचं जॉमेट्रिकल मीनिंग पाहून घेऊ. जसं रोल्स थेरमचं पाहिलं तसंच geometrical significance significance किंवा इंटरप्रेट geometrical meaning असली तुम्ही डायरेक्ट meaning ऑफ significance. ओके आता पाहायचं तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा आपण x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट काय आहे हे पहिले सांगितलं आहे तुम्हाला. समजा इथं पॉइंट घेतला आहे ना हा x ऍक्सिस आहे आणि हा y ऍक्सिस आहे. आता हा पॉइंट घेतल्यानंतर याला x कोऑर्डिनेट असते समजा इथे a आहे तर हा x कोऑर्डिनेट a झाला. y कोऑर्डिनेट असते याले y पण y कोऑर्डिनेट कसा दाखवत असतो का y = f ऑफ x. याचा अर्थ काय आपण 10वी पर्यंत शिकलो x + 2y आहे ना y = x + 2. तर x ची व्हॅल्यू समजा 1 घेतली तर y ची व्हॅल्यू काय येते 1 + 2 = y = 3. इथं 3 येते बरोबर. हे कोणाची व्हॅल्यू आहे हे y ची व्हॅल्यू आहे. हे y ची व्हॅल्यू आहे म्हणजे y म्हणजे काय होते f ऑफ x. f ऑफ x म्हणजे काय y म्हणजे f ऑफ x म्हणजे कोणता कोऑर्डिनेट असते y कोऑर्डिनेट बरोबर आहे. म्हणून इथं समजा ह्या f ची व्हॅल्यू झाली तर हे f ऑफ x ची व्हॅल्यू. मग आता इथं समजा मी a घेतलं एक फंक्शन आहे y = जनरल फंक्शन आहे y = f ऑफ x. समजा x ची व्हॅल्यू घेतली a इथं येस लिहितो सिंपल ये तर y ची व्हॅल्यू काय येईल f ची व्हॅल्यू a याच्यामध्ये टाका लागेल y = f ऑफ a म्हणजे y व्हॅल्यू झाला f ऑफ a. ओके म्हणजे कोऑर्डिनेट ह्या पॉइंटची कोऑर्डिनेट कशी a f ऑफ a. आता इथं f ची व्हॅल्यू ह्या पॉइंट घेतला a ची व्हॅल्यू b घेतली तर y ची व्हॅल्यू किती y ची व्हॅल्यू y = f ऑफ x = b टाकलं तर f ऑफ b म्हणजे y ची व्हॅल्यू f ऑफ b होईल. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आहे b आणि y ची व्हॅल्यू काय आहे f ऑफ b. ओके म्हणजे f ऑफ b f ऑफ a म्हणजे कोणता कोऑर्डिनेट आहे x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट तो पॉइंट असतो. आता आपल्याला काय पाहायचं आहे हे समजलं असेल तुम्हाला बरोबर आहे. स्लोप तर तुम्हाला माहिती आहे स्लोपचा फॉर्म्युला कसा आहे x1. आता हा पॉइंट आहे x1 हा y1 हा पॉइंट आहे याच्यातून जाणारी एक लाईन घेतली आपण एक फंक्शन घेतला समजा असं फंक्शन घेतलं तर तुम्हाला माहित आहे एखादं फंक्शन असेल याचे कोऑर्डिनेट x1 y1 असेल याचे कोऑर्डिनेट x2 y2 असेल. अशी लाईन आहे एक पॉइंट आहे ह्या पॉइंट मधून जाते यातली ही लाईन ट्रायंगल केला थीटाचा तर स्लोप कसा येते m = tan θ. अजून फॉर्म्युला काय स्लोपचा
दोन पॉइंट जर माहित असेल तर फॉर्म्युला येते y2 मायनस y1 x2 मायनस x1 हा झाला स्लोप ऑफ द लाईन. इथेही काढता येते स्लोप ऑफ द लाईन. ही एक लाईन आहे, कर्व आहे, काही असो म्हणजे अशी कर्व काढली आणि x1 y1 म्हणजे a f ऑफ a, x2 y2 a b f ऑफ 2. तर स्लोप ऑफ टॅन्जंट काय सांगा मला? स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला y2 मायनस y1 x2 मायनस x1 इक्वल टू सांगा y2 म्हणजे f ऑफ b, y1 f ऑफ a डिवाइडेड बाय x2 मायनस काय x2 मायनस x1, x2 म्हणजे b मायनस a असा स्लोप आहे. बरोबर आहे? आहे की फॉर्म्युला. तर ह्या फॉर्म्युल्याचा आपल्याला याच्यामध्ये जॉमेट्रिकल मिनिंग मध्ये काम आहे म्हणून मी हे पहिले सांगितलं. स्लोप कसा असते, एफ ऑफ बी म्हणजे कोणते कोऑर्डिनेट आहे, हे वाय कोऑर्डिनेट आहे, ह्या कोऑर्डिनेट आलं लक्षात. आता पाहू आपण जॉमेट्रिक मिनिंग काय असते, म्हणजे ऍक्च्युअल लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमला काय कॅल्क्युलेट करू शकतो. रोल्स थेरम पाहिला ना, रोल्स थेरमची जॉमेट्रिक मिनिंग पाहिली. आता मला सांगा इथं जॉमेट्रिकल मिनिंग हा आहे y कोऑर्डिनेट, हा आहे x कोऑर्डिनेट. असे आता इथं पहा f ऑफ ह्या लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम मध्ये f ऑफ a इक्वल टू f ऑफ b नसते, है ना. तिसरी कंडिशन जे रोल्स थेरम मध्ये आहे f ऑफ a इक्वल टू f ऑफ b, ते कंडिशन याच्यामध्ये नाही, म्हणजे त्याचा विचार करायचा नाही. मग आता अशी कर्व आहे समजा, पहा एक कर्व अशी असू शकते, अशी असू शकते कोण्या पद्धतीने, कारण एका कर्ववर पाहू आपण. हा आता मला सांगा इथं पॉइंट घेतला मी हे आणि इथे एक पॉइंट घेतला, कर्ववर एंड पॉइंट घेतला ना, म्हणजे कर्व इथून ते कर्व आहेच आहे, अशी अशी राहील अशी राहील, पण याच्यावरचे कोणते तरी दोन पॉइंट घेतले तिथून एंड केला या कर्वने. झाला इथं झाला y इक्वल टू काय झालं हे f ऑफ x, y इक्वल टू f ऑफ x इज द कर्व, दिस कर्व है ना, कर्व. आता पाहू पहिले x कोऑर्डिनेट. समजा x कोऑर्डिनेट हा पॉइंट आहे, ह्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट किती आहे, a आहे. y कोऑर्डिनेट किती, हा पॉइंट ह्या फंक्शन मध्ये टाकावा लागेल, म्हणजे f ऑफ a म्हणजे ह्या f ऑफ a झाला असंच होईल किती, म्हणजे ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट किती, पॉइंटचे कोऑर्डिनेट येईल इथं लिहितो मी, हा पॉइंट p समजा p पॉइंट घेतला, p चे कोऑर्डिनेट येईल पहिला x कोऑर्डिनेट a आणि दुसरा f ऑफ a. नंतर इथं घेतला हा पॉइंट आहे, लास्ट पॉइंट आहे समजा, इकडून लेफ्ट हँड साइड पासून हा घेतला, लास्ट पॉइंट घेतला, याचा x कोऑर्डिनेट किती आहे, b आहे. x कोऑर्डिनेट b आहे तर y कोऑर्डिनेट किती, f ऑफ b. म्हणजे ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट q घेतला, याचे कोऑर्डिनेट किती, x कोऑर्डिनेट किती b आणि y कोऑर्डिनेट किती, f ऑफ b. लक्षात आलं इथपर्यंत? बरोबर आहे. आता मी हे मिटून टाकतो कारण आपल्याला बरोबर ऍडजस्टमेंट झाला पाहिजे, दिसला पाहिजे बरोबर. हे मिटून टाकतो इतकं लिहून घेतलं ते x कोऑर्डिनेट. आता लॅग्रेंज थेरम मध्ये काय असते, एखादी कर्व असेल, आता हे कंटिन्यूअस आहे, कंटिन्यूअस आहे म्हणजे याच्यामध्ये कोणत्याच ठिकाणी ब्रेक नाही, याचा अर्थ कोणत्याही पॉइंटवर y कोऑर्डिनेट काढू शकतो. इथं पॉइंट घ्या, इथचा पॉइंट घेतला, x कोऑर्डिनेट काढला तर त्याचा y कोऑर्डिनेट काढू शकतो, म्हणजे ब्रेक नाही आहे, म्हणून कंटिन्यूअस आणि डिफरन्शिएबल आहे. म्हणजे डिफरन्शियल ए आणि बी वर नसते, कारण एंड पॉइंट आहे, एंड पॉइंट वर टॅन्जंट अशी टॅन्जंट काढते, अशी टॅन्जंट काढते, अशी टॅन्जंट काढते. बरोबर आहे. तर टॅन्जंट कसं म्हणत असतो आपण, कोणते कर्वला टॅन्जंट म्हणजे लाईन व्हिच टचेस ॲट वन एंड ओनली वन पॉइंट, वनच लाईन असते, एका पॉइंटवर एकच लाईन असते टॅन्जंट लाईन. म्हणून हे एंड पॉइंट धरता येत, नॉट इन्क्लुडेड इन द सेट. म्हणजे हा ओपन इंटरव्हल झाला ए बी असा कर्व, असा है ना, ए बी म्हणजे ए सोडून आणि बी सोडून त्याच्या दरम्यानच्या व्हॅल्यू, ब्रॅकेट असाच करावा लागणार. आता इथं हे लक्षात आलं तुमच्या. आता लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम मध्ये पहिले पाहू, समजा हे पॉइंट जोडले, पी क्यू पॉइंट जोडला, आता याला काय म्हणतो आपण, तुम्हाला माहित आहे, असे सर्कल असेल, सर्कलचा हे घेतली आपण लाईन ए बी, तर याला काय म्हणतो सांगा बरं. याला इथून इथपर्यंत कॉर्ड झाला, चॉर्ड बनतो आपण त्याला ए बी है ना. आणि लाईनचा विचार केला तर लाईन ए बी इज इक्वल टू इज कॉल्ड ॲज सेकंड,
काय जे प्रोनाउन्सेस आहे तुमचे ते पहा. सेकंड, सिकंड है ना. तुम्ही पहा काय आहे प्रोनाउन्सेस तुमचे सेकंड मध्ये है ना. तर याला म्हणतो आपण ह्या लाईन ला सेकंड म्हणतो. मग ही लाईन आहे समजा है ना. तर आता मला सांगा हा स्लोप ऑफ कॉर्ड म्हणतो किंवा सेकंड पीक्यू. काय येणार सेकंड पीक्यू चा स्लोप. फॉर्म्युला कोणता येईल y2 y1 x2 x1. वाय कारण ह्या कॉर्ड वरचे दोन पॉइंट माहित आहे p आणि q. ह्या pq कॉर्ड दिसला का pq कॉर्ड. आता इथं फॉर्म्युला टाक. y हे x1 y1 हे x2 y2 y2 y1 f of b f of a अपॉन नंतर y2 y1 म्हणजे b a. बरोबर आहे. चला हे झालं b a. आता पाहू आपण काय असते मीन व्हॅल्यू याचा लॅग्रेंज मीन व्हॅल्यूची मिनिंग. आता असं जर असेल फंक्शन कंटिन्युअस फंक्शन डिफरन्शियल देयर एक्झिस्ट वन पॉइंट x इक्वल टू c. दोन पॉइंट राहू शकते, तीन पॉइंट राहू शकते, पण ऍटलिस्ट वन कमीत कमी एक पेक्षा जास्त किती येऊ शकते. तर असे पॉइंट असतात याच्यावर कशावर ह्या कर्ववर असा एक पॉइंट असते समजा c पॉइंट x इक्वल टू c का ज्याच्यावर काढलेली टॅन्जेंट त्याचा स्लोप. हे टॅन्जेंट काढल्या कोणत्या पॉइंटवर x इक्वल टू c वर टॅन्जेंट काढली. ही झाली टॅन्जेंट. तर ह्या टॅन्जेंटचा स्लोप आणि ह्या कॉर्डचा स्लोप कसा असते इक्वल असते म्हणजे पॅरलल असते. ह्या कॉर्डला ही टॅन्जेंट या म्हणजे कसं देयर एक्झिस्ट ऍटलीस्ट वन पॉइंट c such that tangent line at this point is parallel to chord PQ. Means in other word slope of the chord PQ is equal to slope of the tangent. आता slope of the tangent कसा काढा तुम्ही सांगा बरं. slope of the tangent at x equal to c म्हणजे काय काढला फंक्शनला डिफरन्शिएट करा. x equal to c टाका म्हणजे काय मिळालं आपल्याला f dash c is equal to slope of tangent. कोणत्या पॉइंटवर at x equal to c. at x equal to c x equal to c tangent is कशाला पॅरलल आहे. tangent is parallel to secant कोणत्या सेकंडला PQ. therefore slopes are equal line slope. therefore काय हा slope of tangent f dash c equal to slope of secant PQ f of b minus f of a divided by b minus. बरोबर आहे. हे झालं जॉमेट्रिकल मीनिंग. म्हणजे आपण कोणता पॉइंट काढतो लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम मध्ये का असा पॉइंट कर्व वरचा का ज्या पॉइंट वर जर टॅन्जेंट काढली ती टॅन्जेंट ह्या कॉर्डला काय असते पॅरलल आहे. याचे काही काही युजेस आहेत पुढं पण आपल्याला तेवढं नाही. आपल्याला फक्त अप्लिकेबल व्हेरिफिकेशन आहे. तर हे टॅन्जेंट कशाला पॅरलल असते सेकंडला. असा एक पॉइंट मिळते आपल्याला ह्या कर्ववर ऍटलीस्ट वन तरी पॉइंट मिळते. तर बघ आणि ह्या पॉइंट काय असते याचा स्लोप नाही याचा स्लोप कसा नाही इक्वल. हे झालं याचं जॉमेट्रिकल मीनिंग. आता याचे प्रॉब्लेम कडे बोलू आपण. प्रॉब्लेम पाहू. प्रॉब्लेम कशा असते ते पाहू आपण. हे पहिले शॉर्ट एक्झाम्पल एक दोन प्रॉब्लेम घेतो आणि मग एक्सरसाइज मध्ये दोन प्रॉब्लेम घेतो आणि असा टॉपिक आपला समाप्त होऊन जाते. दोन प्रॉब्लेम आहेत तुम्ही करून शॉर्ट एक्झाम्पल नाही केलं तर चालते तुम्ही करू शकता. क्वेश्चन आहे लॅमडा पहिला प्रॉब्लेम याच्यातला क्वेश्चन आहे आणि हेच क्वेश्चन तुम्हाला आपल्या तुमच्या एक्सरसाइज मध्ये व्हेरीफाय आता ऍप्लिकेबल आहे किंवा नाही हे काही पाहायची गरज नाही. व्हेरीफाय लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम म्हणजे LMVT फॉर द फंक्शन दिला स्क्वेअर रूट ऑफ x+4 ऑन द इंटरवल. फंक्शनला व्हेरीफाय करून दाखवा. आता लक्षात ठेवा फंक्शन कोणतं दिलं आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ x+4. आता हे कंटिन्युअस कसं पाहायचं काही काही ठिकाणी असं म्हणजे गेस करून पाहायचं.
इथं कोणती व्हॅल्यू टाकली x ची ते ह्या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू निघते, बरोबर आहे. पण स्क्वेअर रूटची व्हॅल्यू केव्हा निघत नाही, जेव्हा याच्यामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू, निगेटिव्ह 5 याची व्हॅल्यू काढता येत नाही. निगेटिव्हची व्हॅल्यू काढताना स्क्वेअर रूटने काढता येत. मग अशा व्हॅल्यू का ज्या व्हॅल्यू काय आहे याच्याकरता x ची व्हॅल्यू अशी का जे आता समजा x ची व्हॅल्यू मी -9 घेतली तर काय होईल, -9 + 4 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ -5 काढता येईल काय, म्हणजे -9 वर काय आहे फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. पण आपल्याला पाहायचा आहे इंटरवल, आपला इंटरवल कोणता दिलेला आहे, कोणती व्हॅल्यू चालत नाही, आपल्या व्हॅल्यू पाहिजे. कोणता इंटरवल, 0 पासून तर 0 1 2 3 4 5 डिफरन्शिएबल 0 आणि 5 सोडून त्याच्या दरम्यान आहे ना. मग 0 5 पर्यंत कोणते व्हॅल्यू घ्या, 1 + 4 5 5 चं स्क्वेअर रूट काढता येते, अप्रॉक्सिमेशन काढता येते त्याची व्हॅल्यू. 2 घेतली 2 + 4 6 6 चं स्क्वेअर रूट 5 काढता येते. म्हणजे फंक्शन कसं आहे, कंटिन्युअस ऑन 0 to 5. आता डिफरन्शिएबल जर केलं त्याने डेरिव्हेटिव्ह काढून पाहिजे आहे ना. मग याची डेरिव्हेटिव्ह काय पहा, f ऑफ x काय आहे काढून पहा. स्क्वेअर रूट ऑफ काय ते f ऑफ x = स्क्वेअर रूट ऑफ x + 1 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, f डॅश x = 1 upon twice स्क्वेअर रूट ऑफ x + 1 into डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढा लागते 1 by twice स्क्वेअर रूट ऑफ x + 4 multiplied by 1 + 0 म्हणजे किती येते 1 upon twice स्क्वेअर रूट ऑफ x + 4. आपला डिफरन्शिएबल 0 to 5 याचा अर्थ हे नाही व्हॅल्यू सोडून त्याच्या दरम्यानच्या म्हणजे 1 2 मी इंटिजर घेऊन आलो याच्या पॉइंट मध्ये असणाऱ्या व्हॅल्यू राहत असते. 1 2 3 4 4.9 4.8 4. सर्व व्हॅल्यू 5 पर्यंत, फक्त 5 नाही, इकडे 0 पर्यंत 0.1 0.2 0.3 या सर्व व्हॅल्यू आपण फक्त इंटिजर न तपासून पाहिजे. पहा बरं याच्यात जर 1 टाकले व्हॅल्यू काढता येईल का, व्हॅल्यू काढता येईल का. 1 upon 1 + 4 √5 येते, √5 चं स्क्वेअर रूट काढलं त्याला 2 ले म्हणते तर भागाकार येणार आहे की नाही. 4 घेतले सर्वात जास्त 4 4 4 8 8 चं स्क्वेअर रूट काढता येते, स्क्वेअर रूट गुणिले 2 त्याचा भागाकार केला, भागाकार काढता येते. तो पॉइंट मध्ये असो का कोणताही येऊ पण भागाकार काढता येते आहे ना. डिव्हिजन करू शकतो. म्हणजे फंक्शन कसं आहे, डिफरन्शिएबल आहे इन 0 5. बाकी काही सॉल्व करायचं नाही, डायरेक्ट लिहायचं. मग आता मी काय म्हणलो, फंक्शन इज कंटिन्युअस, फंक्शन इज डिफरन्शिएबल. Therefore, f of x is continuous on 0 5 ब्रॅकेट पहा बरोबर लिहिलं and differentiable on 0 चला आता व्हेरीफाय करायचं आहे. मग f of x = काय आहे, f of x व्हेरीफाय म्हणजे f डॅश c = f of b minus f of a divided by f डॅश x आहे, f डॅश x तर f of a म्हणजे काय, हिअर काय आहे सांगा, काढूनच घेतो. हिअर व्हेरिफिकेशन करू. a काय आहे 0, b = 5, a = 0, b = 5 बरोबर आहे. मग आता काढा f of x, f of x = f of a काढा. f of a म्हणजे f of 0 व्हॅल्यू टाका स्क्वेअर रूट ऑफ 0 + 4 that is स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजे 2. नंतर f of b घेऊ. f of b ची व्हॅल्यू 5 0 किती आता x च्या जागी काढायला लागल फंक्शन मध्ये टाकायची व्हॅल्यू 5 + 4 that is स्क्वेअर रूट ऑफ 9 that is equal to 3 म्हणजे f of a आणि f of b काढला. आता आपल्याला काय काढायला लागतं सांगा, फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ना. f of x equal to काय आहे स्क्वेअर रूट ऑफ x + 4 f डॅश x म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. f डॅश x equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x + 4 बरोबर आहे. दॅट इज f डॅश x equal to 1 upon twice स्क्वेअर रूट ऑफ x + 1 आणि मग कोणाची डेरिव्हेटिव्ह ऑफ x + 4 दॅट इज f डॅश x equal to 1 upon twice square root of x + 4 and 1 + 0 that is f dash x equal to 1 upon twice square root of x + 4 बरोबर आहे. there exist हे झाला आता आपला प्रॉब्लेम.
आता लॅग्रेंजची मीन व्हॅल्यू थेरम काय म्हणते? देअर एक्झिस्ट x equal to c such that काय दाखवते? such that f dash c equal to आणि c कशात बिलॉंग्स आहे? a b. f dash c equal to f of b minus f of a divided by b minus a. f dash c काढला का तुम्हाला? तर इथं काढायचं f dash c is equal to therefore f dash c हे इक्वेशन नंबर 1. f dash c equal to f dash x equal to काय आहे? तिथंच काढून घ्यायला पाहिजे आपण तिथं. f dash c equal to 1 upon f of f dash x equal to 1 upon twice root x plus 4 पहिलेच द्यायला पाहिजे आपण. Thus f dash c equal to 1 upon twice root of c plus 4. बरोबर आहे? From 1 मध्ये f dash c equal to f of b minus f of a divided by b minus a. हे थर्ड कंडिशन आहे ना. आता याच्यात व्हॅल्यू टाका. आता हे फास्ट घेऊन आलो मी, कारण आता तेच ते आहे. व्हॅल्यू टाका f dash c किती आहे? 1 upon twice square root of c plus 4 equal to f of b ची व्हॅल्यू काय? ते f of b ची व्हॅल्यू f of b ची व्हॅल्यू आहे 3 minus f of a ची व्हॅल्यू 2 आणि b म्हणजे 5. बरोबर आहे? b म्हणजे हा पॉइंट 0 5 आहे ना. c belongs to 0 to 5. काय ना f of 0 5 f of a काढला, f of b याच्या अगोदर पहा f of a काढला, f of b काढला आणि a ची व्हॅल्यू किती आहे? 0, b ची व्हॅल्यू 5 आहे ना. हे झाली b ची व्हॅल्यू. f of b ची व्हॅल्यू 3 minus f of a ची व्हॅल्यू 2 5 minus 0. सॉल्व करा. 1 upon twice square root of c plus 4 1 by 5 क्रॉस करा किंवा 5 equal to twice square root of c plus 4 on squaring. सॉल्व केलं तर काय सांगा? स्क्वेअर केला तर 25 equal to 4 आणि हे square root c plus 4 that is हे 20 डिवाइडेड करा. 25 by 4 equal to c plus 4. काय हे 4 इकडे ना. 25 by 4 minus 4 equal to c. बरोबर आहे? 4 चौक 16 25 minus 16 भागिले 4 बरोबर c. 25 minus 16 म्हणजे 9 भागिले 4 बरोबर. पहा बरं c equal to 9 by 4. 9 by 4 म्हणजे 4 दुने 8. 2 च्या पेक्षा जास्त. belongs to 0 5. therefore LMVD is verified. असं झाला प्रॉब्लेम. याच्या नंतरचे प्रॉब्लेम पाहू पुढच्या पार्ट मध्ये.